यावरून आता मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती देखील दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप होताना पाहतात. याकडे तुम्ही कसं? लक्ष्मण हाके नावाचा श्वान हा सतत पाटलावर भुंकत असतो. काल सुद्धा तो प्रसाद लाड आणि मनोजदादा यांची भेट झाल्यानंतर तो काहीतरी भुंकल्याचं आमच्या निदर्शनास आलंय. त्याला पाटलांना भाऊ मांडलेलं त्याला आवडलेलं नाही म्हणून तो त्याचं उपासात पद्धतीने काहीतरी चुकीचं वक्तव्य केलंय. मग तो ज्या वाघ नावाच्या तिकडल्या त्या बुलढाण्यातल्या एका माणसासोबत फिरतो तो त्याचा नवरा आहे का हा त्याची ठेवलेली रखेल आहे हे आम्हाला काय समजायला का कळत नाही. त्यानेच येऊन सांगावं मग तो रखेल आहे का तो त्याचा नवरा आहे तो वाघ नावाचा हे त्याला समजलं पाहिजे. आणि इथून पुढे जर असं वाचा बडबड केली तर त्याला जशाच तसं उत्तर सुद्धा आमच्याकडे आहे. लाड यांना आरक्षणाबाबतच्या कुठल्याही प्रकारचा अभ्यास नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं. मग त्यांनी येऊन चर्चा केली त्याचा काय उपयोग होणार आणि जरांगे पाटलांनी ज्या उपोषण आता करणार आहेत त्यावरून देखील त्यांनी काही टीका केली. लाड यांना कळत नाही असं म्हणणं अतिशय हास्यास्पद आहे. ते एक आमदार आहेत एका विधान परिषदेवर आहेत आणि ते मागण्यांचं निवेदन घेऊन सरकारकडे गेलेत. उपसमिती आहे, मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचं कॅबिनेट मंत्रिमंडळ निर्णय घेणार आहे. हा जो स्वतःला खूप बुद्धिवान समजतो डोक्यावर टोप लावलाय ह्याने आणि त्या टोपाखाली काय दडलंय हे अगोदर त्यानं बघितलं पाहिजे. उगाच दुसऱ्यावर आरोप करताना स्वतः लय अभ्यासू आहे असं दाखवायचं आणि हॉटेलवाला आहे मग त्याने झाडलोटच करावे असं म्हणायचं हे अतिशय त्याचं हीन दर्जाचं वक्तव्य. मी त्या दोन्ही वक्तव्याचा निषेध करतो आणि त्याला मराठा द्वेषाचा कावीळ झाला असल्यामुळे तो मनोजदादावर तर सातत्यानेच आरोप करतो परंतु मराठा समाज आणि मराठा समाजाच्या नेत्यावर आरोप करतो. स्वतः खूप हुशार असल्यासारखं दाखवतो परंतु हा हुशार नसून हा एक स्वतः एक गर्वात आलेला एक श्वान आहे आणि त्याची मस्ती येणाऱ्या काळात आम्ही जिरवल्याशिवाय राहणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.